सर्वांचं गीता सिम्प्लिफाईड क्लास 3 मध्ये मनापासून स्वागत. आज आपल्याला बराच पोर्शन कव्हर करायचा आहे. त्यामुळे थोडासा आम्ही पटपट जाणार आहे. आज आपल्याला एका तासात 26 स्लाइड कव्हर करायचे. तर आपण नेहमीप्रमाणे 35 मिनिटानंतर एक 10 मिनिटाचं मध्यंतर घेऊन 8:45 ला परत रिजॉइन होणार आहोत. आणि 8:45 ते 9:15 असा दुसरा सेशन करून मग शेवटची 10 मिनिटं आपण प्रश्नोत्तरांना नेहमीप्रमाणे अ, उपलब्ध राहणार आहोत. तर आता लगेचच आपण गीता सिम्प्लिफाईडला सुरुवात करूया. आता तुम्ही तुमच्या स्क्रीनवर बघत असाल, अतिशय छान आंब्याचं झाड आहे आणि त्याला खूप भरघोस अ, आंबे लागलेले आहेत छानपैकी. हे ही स्लाइड दाखवायचं माझं महत्वाचं कारण असं आहे, की जर आपण बाभळीचे काटे समजा बाभळीचं बी पेरलं, तर आपल्याला बाभळीचे काटे मिळतील आणि आंब्याची कोय जर पेरली चांगल्या हापूस आंब्याची, तर आपल्याला जसे झाडाला चांगले आंबे लागलेले दिसतायत, त्याप्रमाणे छान आंबे दिसतील. आता अ, मुळात जर आपण बाभळीचे काटेच पेरले, बाभळीचंच बी पेरलं, तर मग त्या झाडाला कितीही खत पाणी घाला किंवा जगातला सर्वोत्तम माळी त्या झाडाची निगराणी करायला ठेवा, तरी देखील आपल्या हातात पडणार काय आहे, तर बाभळीचे काटे. कितीही चांगला माळी ठेवला आपण, कितीही झाडाची निगराणी केली आणि सर्वोत्तम खत जरी वापरलं, तरी बाभळीचं बी एकदा पेरलं, की आपल्याला त्यापासून हापूस आंबे कधीही मिळणार नाहीत. त्यामुळे हा जर प्रश्न सोडवायचा असेल, आपल्याला हापूस आंबे हवे असतील, तर आपण काय केलं पाहिजे? तर हापूस आंब्याची कोय पेरली पाहिजे आणि मग तुम्ही सर्वोत्तम अगदी खत वापरलं नाही किंवा सर्वोत्तम माळी ठेवला नाही आणि अगदी रोज त्या झाडाकडे लक्ष दिलं नाही 24 तास, तरी सुद्धा एक चांगल्या प्रतीचे हापूस आंबे तुम्हाला मिळणारच आहेत. त्यामुळे मेख कुठे आहे ज्ञानबाची? तर ती कोणतं बी तुम्ही पेरता यात मेख आहे आणि इथे आपल्याला सुधारणा केल्याशिवाय आपल्याला हवा हवं ते फळ मिळणार नाही. आपल्या आयुष्याचं सुद्धा असंच आहे. जोपर्यंत आपण योग्य बी पेरत नाही, तोपर्यंत आपल्याला हवं ते फळ कधीही मिळणार नाही. मग बाकी आपण कितीही प्रयत्न केले तरी त्याचा काही फायदा नसतो. तर हे योग्य बी पेरणं म्हणजे काय? हे आता आपण बघणार आहोत. आपण नेहमी म्हणतो ना, की अमुक-अमुक माणसाचा पोपट झालेला आहे. तर आता याचा अर्थ काय हे या स्लाइडवरून समजावतो. पोपट होणं म्हणजे नेमकं काय? तर पोपटाला पकडण्यासाठी पारधी लोक काय करतात, ते जंगलात जातात आणि एखाद्या झाडाच्या फांदीला एक झुला किंवा स्विंग अडकवतात. म्हणजे त्या 2 दोऱ्यांना एक एक काठी असते. ती 2 दोऱ्यांनी बांधलेली असते आणि ते 2 त्या झुल्याचे दोरे हे फांदीला बांधलेले असतात. आणि महत्वाचा भाग या झुल्याचा म्हणजे त्या काठीच्या भोवती एक ॲल्युमिनियम पाईप पोकळ हा त्यांनी लावलेला असतो. जो त्या काठीला कव्हर करत असतो. आता होतं काय, की पोपट येतो आणि त्या झुल्यावर बसतो. ज्या क्षणी तो त्या पोकळ पाईपवर बसतो, त्या क्षणी त्या पोपटाच्या वजनाने तो पाईप गर्रकन फिरतो आणि तो पाईप फिरल्यावर पोपट जसा चित्रात दाखवलेला आहे त्याप्रमाणे उलटा होतो. आता उलटा होणं ही पोपटाच्या दृष्टीने ही अत्यंत अननॅचरल सिच्युएशन आहे. त्यामुळे पोपट घाबरतो. पोपटाला काय वाटतं, की जर मी हा पाईप सोडला, तर मी खाली पडेन आणि डोक्यावर पडेन आणि डोकं फुटून माझा मृत्यू होईल. खरं काय होणार असतं, तर जर पोपटाने पाईप सोडला, तर तो उडून परत आकाशात भरारी घेऊ शकणार असतो. पण या अननॅचरल पोझिशनमध्ये अडकल्यामुळे पोपटाला अशी कल्पनाच येत नाही, की अरे, जर हा पाईप आपण सोडला, तर ॲक्चुअली आपल्याला मुक्ती मिळेल. ही कल्पना नसल्यामुळे तो त्या पाईपला अधिकच घट्ट पकडून राहतो आणि अलगद तो पारध्याच्या हातात पडतो. शांतपणे पारधी चालत येतो
आणि पोपटाला कैदी बनवतो. मग अगदी जरी त्या सोन्याचा पिंजरा असला, तरी पोपट हा कायमचा कैदी बनून जातो. आणि लोखंडाचा पिंजरा काय, सोन्याचा पिंजरा काय, शेवटी पोपटाला मुक्ती न मिळाल्यामुळे अतिशय वाईट आणि गुलामगिरीने युक्त असं आयुष्य त्याच्या नशिबी येतं. ही स्लाइड इथे दाखवायचं कारण असं, की आपल्या सगळ्यांचा आयुष्यात पोपट झालेला आहे. आपण कोणत्या पाईपला घट्ट पकडून आहोत, ते मी आता तुम्हाला सांगणार आहे. आणि तो पाईप सोडून दिल्याशिवाय गत्यंतर नाही, हे सुद्धा तुम्हाला पटवून देणार. आणि तो एक विश्वास, हा विश्वासच हे आपल्या जीवन वृक्षाचं बी आहे, की ज्यामुळे बाभळीचे काटे आपल्या हातात पडतायत, ज्यामुळे लोखंडाचा किंवा सोन्याचा पिंजरा आपल्या नशिबात येतोय. आणि करायला काय हवंय, तर जसे बाभळीचे काटे हे हापूस आंब्याच्या कोईने रिप्लेस करायला हवेत, किंवा तो पाईप आपल्याला सोडून देऊन मुक्तपणे आकाशात भरारी घ्यायला हवी. ते आपल्याला करायला हवं. आणि तो विश्वास म्हणजे, मी म्हणजे माझं शरीर, मी म्हणजे माझं मन, मी म्हणजे माझी बुद्धी, मी म्हणजे माझं व्यक्तिमत्व. या एका विश्वासावर आपलं सबंध जीवन चालू आहे. आणि हा विश्वास हा अत्यंत खोटा आहे. बाभळीच्या काट्यासारखा आहे. त्यामुळे जगातला सर्वोत्तम माळी काही करू शकत नाही. जगातलं सर्वोत्तम खत आपल्याला हापूस आंबा देऊ शकत नाही. आपल्याला हवे असतात हापूस आंबे, पण मी म्हणजे माझं व्यक्तिमत्व, ह्या विश्वासावर आपलं सगळं जीवन चालतं. आणि पोपट जसा प्राणाच्या भीतीने त्या पाईपला अगदी घट्ट पकडून असतो, तसा आपण हा विश्वास अगदी आयुष्यभर घट्ट पकडून ठेवतो. कारण आपल्याला वाटतं, की हा जर विश्वास आपण सोडून दिला, की संपलंच, मग काय उरलं? मग कसलं जीवन? मग काय मजा? मग काय होणार? या सगळ्या गोष्टीची आपल्याला अजिबात कल्पना नसते. त्यामुळे मी म्हणजे प्रसाद, ह्या खोट्या विश्वासाला सतत घट्ट चिकटून राहून मी माझ्या जीवनाची नासाडी करून घेतो. आणि संबंध ह्या 3 महिन्याच्या गीता सेशनमध्ये जर तुम्ही हा विश्वास दुसऱ्या एका जास्त खऱ्या आणि जास्त चांगल्या विश्वासाने रिप्लेस करू शकला, तर मग तुमचं गीता वर्गाला येणं हे अ, अ, योग्य ठरलं असं आपण म्हणू शकतो. आणि तो विश्वास असा, की तुम्ही म्हणजे तुमचं शरीर नाही, तुम्ही म्हणजे तुमचं मन नाही, तुम्ही म्हणजे तुमची बुद्धी नाही. तुम्ही स्वतः परमात्मा आहात. यू आर गॉड. यू आर नो लेस. आणि शरीर, मन, बुद्धी ही परमेश्वराने म्हणजे निसर्गाकडून आपल्याला रिसोर्सेस मिळालेले आहेत. ज्यांचा उपयोग करून आपण आपलं जीवन अतिशय समृद्धपणे जगायचंय. हे आपल्याला माहीत करून घेणं ही गीता शिकण्याची पहिली पायरी आहे. आणि ते आचरणात आणणं ही गीता शिकण्याची दुसरी पायरी आहे. आणि ते आचरणात आणल्यावर जी काही त्यातून त्याची फलश्रुती मिळेल आपल्याला, जी काही फळं किंवा त्याचे परिणाम आपल्या आयुष्यात येतील, ते आनंदाने त्याचा स्वीकार करणं ही तिसरी पायरी. ह्या 3 पायऱ्या आपल्याला पार करायच्या आहेत या 3 महिन्यांमध्ये. आणि त्यातली पहिल्या पायरीपाशी आपण आहोत, की मी म्हणजे माझं व्यक्तिमत्व नसून मी म्हणजेच परमात्मा. तर आता हे समजून कसं घ्यायचं? तर त्या आपण प्रयत्नाला लागूया. कारण आपणच हे समजून घेऊ शकतो. दुसरा कोणीही आपल्याला हा विश्वास देऊ शकत नाही. आपण हा विश्वास आपल्यात निर्माण करायचा आहे. त्याच्यासाठी एक गीतेमध्ये कृष्णाने सांगितलेलं आहे, "उद्धरेदात्मनात्मानं नात्मानं अवसादयेत, आत्मैव आत्मनो बंधुरात्मैव रिपुरात्मनः." याचा अर्थ काय? तर फक्त तुम्हीच तुमचा स्वतःचा उद्धार करू शकता. आणि तो तुम्ही करून घ्यावा. कधीही आपला म्हणजे बाभळीचे काटे पेरू नयेत आणि मग हापूस आंब्याची तर मग अजिबातच अपेक्षा करू नये. त्याच्यापेक्षा हापूस आंब्याची कोय पेरा आणि भरपूर हापूस आंबे खा, असं कृष्ण म्हणतोय. आत्मैव आत्मनो बंधू. या जगात तुमचा सगळ्यात मोठा शत्रू
हा तुमचं मन आहे. आणि तेच मन जर तुम्हाला योग्य ज्ञान झालं आणि ते योग्य ज्ञान तुम्ही आचरणात आणलं, तर हा तुमचा सगळ्यात चांगला मित्र बनू शकतो. लोक जगाला दूषणं देतात किंवा जगाला धन्यवाद देतात. पण खरं म्हणजे जग काहीच करत नसतं त्यांच्या जीवनात. त्यांच्या जीवनात जे चांगले वाईट अनुभव त्यांना येत असतात, ते केवळ मनोनिर्मित असतात आणि त्या मनाला कंट्रोल करायला कृष्ण सांगतोय. आणि ते मन जर कंट्रोल आपल्या करायचं असेल, तर पहिलं हे समजून घेतलं पाहिजे, की मी म्हणजे मन नाही. मी म्हणजे मन हा माझा एक रिसोर्स आहे आणि त्याचा चांगला उपयोग करून माझ्या आयुष्यात मी चांगलं आयुष्य अतिशय जगणार आहे. म्हणजे कसं आपली कार असते ना, तर आपण म्हणजे कार नव्हे. कार आपल्याला चांगली मेंटेन केली पाहिजे आणि ती अतिशय उपयोगी आहे. कारण आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पटकन जायचं असलं, तर पटकन कार काढली बाबा आणि गेलं दुसरीकडे. असं म्हणजे खूप सोयीची आहे कार. पण मी म्हणजे कार नव्हे. हे जसं लक्षात घ्यायचं, तसंच मी म्हणजे मन नव्हे, मी म्हणजे शरीर नव्हे, मी म्हणजे माझी बुद्धी नव्हे, ही माझी उपकरणं आहेत आणि त्यांचा अतिशय चांगला उपयोग करून घेऊन मी माझं जीवन समृद्ध करेन. असा एकूण सगळा विषय. पण हे कठीण आहे बरं का. म्हणजे हे तितकंसं सोपं नाही. म्हणून कृष्णाने तर सांगितलेलं आहे, "मनुष्याणाम सहस्रेषु कश्चिद् यतती सिद्धये." म्हणजे 1000 लोकात एखाद्यालाच हे जमतं. तो जो पाईप सोडायचा आहे, पोपटाला कितीही सांगितलं, म्हणजे कृष्णाने तर सांगितलेलं आहे त्या पोपटाला, की "अरे, जर तू हा पाईप सोडलास ना, तर तू उंच आकाशात भरारी घेशील. तुला पेरूच्या बागांमध्ये जाता येईल. तुला अनेक इतर पोपटांबरोबर आणि मैनांचा सहवास तुला लाभेल आणि तू अतिशय मुक्त, स्वतंत्र, आनंददायी जीवन जगू शकशील, की जी निसर्गाने तुझ्यासाठी सोय केलेली आहे." असं कृष्णाने सांगितलंय. बुद्धाने उलटं सांगितलंय. म्हणजे बुद्धाने हे सगळं न सांगता कारण आपल्याला हे दिसत नसतं. म्हणजे पोपट उलटा लटकलेला असतो, घाबरलेला असतो. तो म्हणतो, "कुठच्या पेरूच्या बागा? मला काही दिसत नाहीये. कुठच्या महिना आत्ता इथे माझ्या जीवावर बेतलंय?" वगैरे असं सगळं. म्हणजे तसंच आपण म्हणत असतो, की 100 जन्मानंतर मिळणारा मोक्ष कोणी बघितला आहे? म्हणून बुद्धाने उलटं सांगितलं. बुद्धाने पोपटाला सांगितलं, "तो बघ पारधी येतोय आणि तो तुला पिंजऱ्यात कोंडून ठेवणार आहे आता." आणि अगदी तो सोन्याचा पिंजरा असला, तरी पिंजऱ्यातलं जीवन भयंकर असतं बाबा. त्यापेक्षा तू मुक्त जीवन जग. म्हणजे बुद्धाने कितीही घाबरवलं पारध्याविषयी आणि कृष्णाने कितीही चांगल्या जीवनाची स्वप्न दाखवली, तरी सुद्धा हजारातला एखादाच माणूस तो पाईप सोडून द्यायचं धैर्य दाखवतो. ही कमाल आहे आणि हे परमेश्वराचंच डिझाइन आहे. ते कसं ते आपण बघायचा प्रयत्न करू. पण मला एक फार बरं वाटतं, की तुम्ही निदान प्रयत्न तरी करायला सुरुवात केलेली आहे. आणि या प्रयत्नात तुम्हाला यश मिळवून देण्यासाठी मी सुद्धा माझ्या परीने सर्वतोपरी प्रयत्न करीन, हा विश्वास तुम्हाला देतो. कारण कृष्ण म्हणतो ते खरं आहे. बुद्ध म्हणतो तेच खरं आहे. आणि अ, एकदा मुक्त तुम्ही झालात, की त्या जीवनामध्ये जो आनंद आहे, त्या आनंदाची तुलना कशाशीही करता येत असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम्. आता कृष्ण म्हणतो, की हे जे मन आहे ना, ते आटोक्यात ठेवणं फार कठीण आहे. याचं कारण एकच, की आपण मालक आणि मन नोकर हे आपल्याला जाणूनच हे समजतच नाही आपल्याला. त्यामुळे होतं काय, राजा झोपलेला आहे आणि सगळे नोकर-चाकरच राज्य चालवतायत. त्यामुळे मग सगळे राज्यामध्ये गैरव्यवस्था होते. एकदा का राजा जागा झाला आणि त्याने नोकरांना आपली जागा दाखवून दिली, की मग कोणाची हिंमत कोणत्या नोकराची, की तो राजाज्ञा मोडेल. मग ते राज्य सुरळीत चालतं. तसं तुम्ही तुमच्या जीवनाचे राजा आहात आणि हे एकदा तुम्हाला पटलं, की मग मन काबूत यायला वेळ लागणार नाही. आपण ही स्लाइड पूर्वी बघितलेली आहे. इथे आपल्याला एका समुद्रामध्ये काही भांडी तरंगताना दिसतायत. समुद्रामध्ये ती भांडी हेलकावत असताना त्यात पाणी शिरलेलं आहे समुद्राचं. तर याच्यात 3 मुख्यतः गोष्टी आहेत या संबंध चित्रामध्ये. एक तर समुद्र आहे, म्हणजे समुद्राचं पाणी आहे. दुसरं म्हणजे त्याच्यात तरंगणारी भांडी आहेत
आणि तिसरं म्हणजे त्या भांड्यात शिरलेलं पाणी आहे. म्हणजे भांड्यांच्या आतमध्ये पाणी आहे आणि त्यांच्या आजूबाजूला पण पाणी पसरलेलं आहे. तर मग प्रश्न असा येतो, की आपण जर आपलं व्यक्तिमत्व नाही, मी शरीर नाही, मी मन नाही आणि मी बुद्धी सुद्धा नाही, तर मग मी आहे तरी कोण? तर मी म्हणजे आत्मा आहे. म्हणजे कॉन्शियसनेस किंवा जाणीव म्हणजे मी. आणि अ, अ, हे भांडं म्हणजे जर आपलं व्यक्तिमत्व आहे असं आपण समजलं, तर भांड्याचं आत शिरलेलं पाणी म्हणजे त्याला आपण जीवात्मा म्हणूया आणि हा जो सबंध पाण्याचा सागर पसरलेला आहे, त्याला आपण शिवात्मा किंवा परमात्मा असं म्हणूया. आपला गैरसमज झालेला आहे. बाभळीचा काटा कोणता? तर भांडं म्हणजे आपण. हा जो आपला समज झालेला आहे, तो बाभळीचा काटा आहे. आणि आंब्याची कोय म्हणजे भांडं म्हणजे मी नसून त्या भांड्यातलं आणि त्याच्या आजूबाजूला पसरलेलं पाणी म्हणजे मी. हा योग्य विश्वास ही आंब्याची कोय आहे. आता आपण हे सिद्ध करण्यासाठी जगाची उत्पत्ती कशी झाली आणि ती का झाली, हे या क्लासमध्ये समजावून घेण्याचा प्रयत्न करूया. या जगात 2च गोष्टी चालू आहेत. जसं अ, एखादं घड्याळ असावं आणि टिक, 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 टिक करत ते पुढे-पुढे सरकत असावं अनंत काळ. त्याप्रमाणे हे विश्व टिक, 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 टिक करत चालू आहे. आणि ह्या वैश्विक घड्याळाचा जो पेंडुलम आहे, त्याच्या ज्या 2 एक्स्ट्रीम्स आहेत, त्या एक्स्ट्रीम्स आता मी तुम्हाला सांगतो. एक एक्स्ट्रीम आहे, ती म्हणजे युनिटी. म्हणजे त्यावेळेला जगात काहीच नसतं. फक्त ब्रह्मन किंवा परमात्मा असतो आणि बाकी काही म्हणजे मॅटर सुद्धा नसतं जगात. पदार्थही नसतो. काहीच नसतं. फक्त जाणीव असते. पण ज्याची जाणीव करून घ्यावी असं काहीच नसतं. जाणिवेलाच जाणिवेची जाणीव असते. आणि त्याला आपण युनिटी म्हणूया. आणि मग त्यापासून बहुरंगी, बहुढंगी, बहुरूपी अशी डायव्हर्सिटी निर्माण होते. ती दुसरी एक्स्ट्रीम झाली. म्हणजे एकच परमात्मा जीवात्मा बनून म्हणजे एकाच समुद्राचं पाणी जसं वेगवेगळ्या भांड्यात शिरावं किंवा एकच इलेक्ट्रिसिटी जसं कॉम्प्युटरमध्ये पण चालावी, पंख्यामध्ये पण चालावी आणि लिफ्टमध्ये पण चालावी. तसं डायव्हर्सिटी निर्माण होते आणि अ, संबंध हे विश्व आपल्याला जसं आत्ता भासतंय तसं भासू लागतं. आणि मग काही काळानंतर परत त्या विश्वाचा लय पावतो. म्हणजे आपण म्हणतो ना ब्रह्मा, विष्णू, महेश. तर ब्रह्मा या स्वरूपात ईश्वर जगाची निर्मिती करतो. विष्णू म्हणून तो या जगाचं प्रतिपालन करतो आणि शिव या स्वरूपात तो जगाचा अंत पण घडवून आणतो. अंत घडवून आणतो म्हणजे परत डायव्हर्सिटी टू युनिटी असा प्रवास जगाचा होतो. आणि सगळं परत ब्रह्मनमध्ये लय पावतं. परमात्म्यात लय पावतं विश्व. तर हे अनादी काळापासून चालू आहे आणि हे अनंत काळ चालू राहणार आहे. याला सुरुवात नाही आणि याला अंतही नाही. आणि कायम आपल्याला जग असंच अ, चालताना दिसणार आहे. अनंत काळ वैश्विक घड्याळ युनिटी टू डायव्हर्सिटी, डायव्हर्सिटी टू युनिटी, युनिटी टू डायव्हर्सिटी, डायव्हर्सिटी टू युनिटी असा तो सारखा पेंडुलम हलत असणार आहे. आता आपण समजून घेऊ. यापासूनच मग 2 कल्पना निघाल्या, की हे जे ब्रह्मन आहे किंवा ज्याला आपण परमात्मा म्हणूया, त्याचा दिवस आणि रात्र. आता ही एक दुसरी पद्धत झाली ते समजून घ्यायची. आपल्या आयुष्यात जसा दिवस-रात्र, दिवस-रात्र, दिवस-रात्र एकामागून एक, एकामागून एक, एकामागून एक असा सतत खेळ चालू असतो. थेट तसाच खेळ या परमात्म्याच्या पण आयुष्यात चालू आहे. आणि तो कसा? तर परमात्म्याची पण रात्र असते, मग दिवस येतो, मग रात्र असते, मग दिवस येतो. असं कायम चालू आहे. आणि साधारण आपण असं म्हणू शकतो किंवा अंदाज बांधू शकतो, की जसं आपल्या 12 तासाची रात्र आणि 12 तासाचा दिवस असतो, तसं परमात्म्याची पण
रात्र आणि दिवस यांचं जे ड्युरेशन असतं ते साधारणतः सेम असतं. आणि जसं आपण आपल्या एका रात्रीच्या आणि दिवसाच्या 24 तासांना आपला एक दिवस असं म्हणतो, तसं परमात्म्याची रात्र आणि परमात्म्याचा दिवस मिळून जे काही होतं, त्याला एक कल्प असं म्हटलेलं आहे. तर परमात्म्याच्या रात्रीमध्ये फक्त परमात्माच असतो आणि तो निद्रिस्त अवस्थेत असतो. निद्रिस्त अवस्थेत याचा अर्थ झोपलेला असतो असं नाही, पण फक्त जाणीव असते आणि जाणून घेण्यासारखं काही नसतं. आणि मग अचानक परमात्म्याला जाणीव होते, की एकोहम म्हणजे सकाळी जसे आपण झोपेतून जागे होतो ना, तसं परमात्म्याच्या मनात पहिला विचार येतो, एकोहम. आणि मग तो म्हणतो, की आपण अनेक व्हावं, बहुश्याम प्रजया येन. म्हणजे आता मी एक आहे, पण आता मी अनेक होईन, अशी इच्छा किंवा असा विचार परमात्म्याच्या मनातून येतो आणि सबंध विश्वाची निर्मिती तिथून सुरू होते. आणि परमात्मा जो आहे, तो निद्रिस्त न राहता ॲक्टिव्ह होतो. म्हणजे जी एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी आहे, ती पोटेन्शियल एनर्जी न राहता ती एनर्जी कार्यरत होते. म्हणजे ॲक्टिव्ह होते आणि कायनेटिक एनर्जीमध्ये रूपांतरित होते. आता आपल्या शाळेच्या फिजिक्समध्ये आपण अ, वाचलेलं आहे, की लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड नॉर कॅन इट बी डिस्ट्रॉइड. इट कॅन ओन्ली बी चेंज्ड फ्रॉम वन फॉर्म इंटू अनदर. तर हे ब्रह्मनच्या बाबतीत अक्षरशः खरं आहे, परमात्म्याच्या बाबतीत अक्षरशः खरं आहे. कारण त्यात सुद्धा पोटेन्शियल एनर्जी कॅन चेंज टू कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी ॲट द एंड ऑफ परमात्माज डे चेंजेस बॅक टू पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे आपण दिवसभर काम केल्यावर रात्री झोपतो, मग परत दुसऱ्या दिवशी सकाळी उठून परत दिवसभर काम करतो, परत त्या दुसऱ्या दिवशी रात्री झोपतो. हे जे आपल्या आयुष्यात सतत चालू आहे, तसंच परमात्म्याच्या आयुष्यातही चालू आहे. आता ते थोडं आणखी डिटेलमध्ये जाणून घेऊया. तर परमात्मा ठरवतो, की बाबा एकोहम बहुस्या म्हणजे मी एकटा आहे आणि मी आता अनेक जण होईन. तर अनेक जण होईन आणि एक असा खेळ रचीन, लीला करीन, की जेणेकरून माझा जो एकट्याचा अनुभव आहे, एकत्वाचा अनुभव आहे, तो अनेकत्वाच्या अनुभवात रूपांतरित होईल. मग त्याच्यासाठी काय पाहिजे? आता समजा एखादं नाटक जर आपल्याला करायचं झालं, तर त्याच्यासाठी 3 महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला लागतात. प्रत्येक नाटकासाठी सेट्स लागतात. म्हणजे खुर्च्या, फर्निचर किंवा काही अ, इतर गोष्टी म्हणजे जेणेकरून आपण तो सेट सजवू शकू. तर त्यामुळे अशा गोष्टी आपल्याला लागतात. दुसरी कोणती गोष्ट लागते? तर आपल्याला स्क्रिप्ट लागतं. म्हणजे त्या नाटकाला काहीतरी कथानक असावं लागतं. कथानकाशिवाय नाटक कसं होणार हो? तर ती झाली दुसरी गोष्ट आणि तिसरी गोष्ट आपल्याला काय लागते? तर ती जी कथा लिहिली गेलेली असते, त्यात जी अनेक पात्र असतात, ती पात्र साकार करायला आपल्याला अभिनेते लागतात. आणि हे 3 गोष्टी जेव्हा एकत्र येतात, तेव्हाच ते नाटक होऊ शकतं. विश्वाच्या नाटकाबद्दल सुद्धा असंच आहे. हे विश्व म्हणजे परमेश्वराची लीला आहे आणि हे महानाट्य आहे. आणि या महानाट्यात पदार्थ कसा म्हणजे सेट कसा निर्माण होतो? हाऊ द वर्ल्ड इज सेट ॲज अ स्टेज. आपण नेहमी ऐकतो ना, वर्ल्ड इज अ स्टेज, वर्ल्ड इज अ स्टेज. इट इज ॲक्चुअली लिटरली अ स्टेज. तर तो सगळं ते मटेरियल कुठून येतं, ते फर्निचर कुठून येतं हे आपण बघू. त्याच्यानंतर त्या अ, ह्या वैश्विक महानाट्याचं कथानक काय आहे हे बघू आपण. आणि लास्ट बट नॉट द लीस्ट, कुठून आणली याने पात्र सगळी आणि काय त्या पात्रांचा रोल हे सुद्धा आपण बघू. म्हणजे आपण आपल्या पात्राशी सुसंवाद साधू शकू. आपलं पात्र कोणतं आहे हे आपल्याला कळून येईल. आणि एकदा आपल्याला हे जे वैश्विक नाट्य कळून आलं, त्यात आपलं पात्र कोणतं आहे कळून आलं आणि त्या पात्राचा रोल आपण करायला लागलो, की झालं, सुटला पाईप आणि पोपट आकाशात फिरायला मोकळा. किंवा
बाभळीच्या काट्यांऐवजी झाली आंब्याची कोय आणि आपण हापूस आंबे खायला मोकळे मनसोक्त. तर ह्या स्लाइडमध्ये आपल्याला दिसतंय की एक कोळी आहे आणि त्याने एक जाळं आपल्याच शरीरातून एक चिकट पदार्थ निर्माण करून जाळं विणलेलं आहे आणि त्या जाळ्यातच तो त्याचा आहार आणि विहार करून आपलं आयुष्य व्यतीत करतो. परमेश्वरही एक्झॅक्टली असंच करतो. तो आपल्या शक्तीचा उपयोग करून पदार्थ निर्माण करतो. आपल्यातूनच, जसं कोळ्यातूनच जाळं येतं. कोळी आपल्या विशिष्ट शक्तीचा उपयोग करून ते जाळं निर्माण करतो आणि विणतो. तसं परमेश्वर आपल्या विशिष्ट शक्तीचा उपयोग करून पदार्थ निर्माण करतो. त्या विशिष्ट शक्तीला माया म्हणतात. म्हणजे परमेश्वराला ब्रह्म म्हणतात आणि त्याच्या शक्तीला माया म्हणतात. ब्रह्ममाया किंवा आपण शिवशक्ती हे सुद्धा ऐकलं असेल. तर शिव म्हणजे हा परमात्मा आणि शक्ती म्हणजे त्याची पॉवर जी वापरून तो हे सगळं निर्माण करतो. शिवशक्ती किंवा पुरुष प्रकृती म्हणतात. तर परमात्म्याला पुरुष जर म्हटलं, तर मग त्याची ही जी शक्ती आहे, की ज्याला आपण नेचर किंवा निसर्गही म्हणू शकतो, की ज्याचे लॉज असतात आणि त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी घडत असतात, नाही का? म्हणजे एखाद्याला जन्म आला तर तो मृत्यू येणार किंवा एखादं बी आपण पेरलं तर त्याच्यातून त्याला पाणी आणि खत आणि ऊन मिळाल्यावर वृक्ष त्यातून तयार होणार. हे सगळं जसं कसं एकदम बांधून दिल्याप्रमाणे चालतं. तर हे सगळं कोण घडवून आणतं? तर निसर्ग घडवून आणतो किंवा नेचर घडवून आणतो किंवा प्रकृती घडवून आणते किंवा परमेश्वराची सृजन शक्ती घडवून आणते. असं आपल्याला लक्षात घ्यायचं इथे. तर इथे महत्वाचा मुद्दा असा, की ज्याप्रमाणे कोळी हा आपल्याच शरीरातून जाळं निर्माण करून त्या जाळ्याच्या साहाय्याने आहार-विहार करतो. तसंच परमेश्वर जो एकोहम असतो, तो कदाचित कंटाळा आल्यामुळे किंवा त्याची लीलाच असल्यामुळे म्हणत असेल, की आता मी बहुश्याम, मी अनेकत्वाचा अनुभव घेणार आहे. म्हणून तो सगळ्यात पहिलं पदार्थ निर्माण करतो, स्टेज निर्माण करतो. म्हणूनच कृष्णाने म्हटलेलं आहे, की हम सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते. जे काही तुम्हाला दिसतंय ते सगळं माझ्यापासूनच निर्माण झालेलं आहे. हे कृष्णाने म्हणजेच कृष्णाच्या रूपात परमात्म्याने अत्यंत ठामपणे सांगितलेलं आहे गीतेमध्ये आणि त्यावरून आपल्याला ते लगेचच कळू शकतं. तर आता हे जे कॉस्मिक क्रिएशन आहे, आता ब्रह्मन हे निद्रिस्त राहिलेलं नाही. ब्रह्मन हे आता कार्यरत झालेलं आहे. परमात्म्याने लीला करण्यासाठी बाह्या सरसावलेले आहेत. आणि तो आता नुसतं ब्रह्मन न राहता ईश्वर झालेला आहे. म्हणजेच काय कार्यरत झालेला आहे, ऍक्टिव्ह झालेला आहे. तर त्याने ठरवलेलं आहे, की आता अनेकत्वाचा अनुभव मी घेणार आणि म्हणून त्याने सगळ्यात पहिलं जे रूप धारण केलेलं आहे ते ईश्वराचं रूप धारण केलेलं आहे आणि आपली शक्ती जी आहे माया किंवा प्रकृती किंवा निसर्ग तिला कामाला लावलेलं आहे. आता त्या शक्तीचे 3 मुख्य कॅरेक्टरिस्टिक्स किंवा त्याच्या प्रॉपर्टीज कोणत्या? तर त्या शक्तीमध्ये सत्व, रज आणि तम असे 3 गुण असतात. आणि ती शक्ती सगळ्यात पहिलं तन्मात्रा निर्माण करते. तन्मात्रा म्हणजे पंचमहाभूतांचं सूक्ष्म रूप. आणि मग सत्वगुण जो असतो, त्यातून परमेश्वराचं मन तयार होतं. आणि त्याला हिरण्यगर्भ असं म्हटलेलं आहे शास्त्रामध्ये. कारण सगळ्यात पहिलं सूक्ष्म शरीर निर्माण होणं हे आवश्यक असतं. आणि मग स्थूल शरीराची निर्मिती. तर तमोगुण जो असतो, तो तमोगुण त्या 5 तन्मात्रांबरोबर संयुक्त होऊन पंचमहाभूतांची निर्मिती होते. म्हणजे बेसिक मटेरियल निर्माण होतं. आणि त्या दोघांना जोडण्याचं काम
रजोगुणाच्या साहाय्याने निर्माण झालेला प्राण करतो. आपण म्हणतो की नाही एखाद्याचे प्राण गेले. तर प्राण गेले म्हणजे काय झालं? तर सूक्ष्म शरीर हे जड किंवा स्थूल शरीरापासून विभक्त झालं. आणि आपण म्हणतो की नाही एखादा जन्माला आला. तर जन्माला आला म्हणजे काय झालं? तर त्याच्यात प्राण फुंकले गेले. म्हणजे काय? तर प्राणांच्या साहाय्याने सूक्ष्म आणि जड शरीर एकत्र जोडलं गेलं. तर पिंडी ते ब्रह्मांडी हे आपण ऐकलेलंच असेल. म्हणजे जसं आपल्याबरोबर आपल्या आयुष्यात घडतं, तसंच जसं व्यक्तीबरोबर किंवा व्यष्टीबरोबर घडत असतं, तसंच समष्टीबरोबर सुद्धा घडत असतं. त्यामुळे वैश्विक लेव्हलला सुद्धा हेच सगळं चालू आहे, जे आपल्या जीवनात आपल्यापुरतं चालू आहे. म्हणजेच त्या वैश्विक शरीरात किंवा समष्टीमध्ये प्राण फुंकले केव्हा जातात? जेव्हा रजोगुण तमोगुणाने निर्माण झालेल्या स्थूल शरीराला सत्वगुणाने निर्माण झालेलं सूक्ष्म शरीर जोडतो तेव्हा. आणि मग ईश्वर कार्यरत कसा होतो? तर आपण बघितलेलं आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश ही ईश्वराची 3 रूपं आपल्याला चांगली माहिती आहेत. तर ब्रह्मा या रोलमध्ये ईश्वर विश्वाची निर्मिती करतो. विष्णू या रोलमध्ये ईश्वर नियमन करतो प्रकृतीच्या आणि हे सगळं प्रकृतीच्या साहाय्याने किंवा प्रकृतीचा वापर करूनच ईश्वर करत असतो. जसं आपण आपलं सगळं काम आपल्या शरीरातल्या शक्तीचा वापर करून करतो की नाही, तसंच एक्झॅक्टली. आणि तिसरं परमेश्वराचं रूप म्हणजे लयकर्ता किंवा महेश. आणि ह्या सगळ्यामध्ये तो नियंता सुद्धा असतो. म्हणजे प्रकृतीचे सगळे जे नियम आहेत, ते सुद्धा आखून देण्याचं काम नियंता या रोलमध्ये ईश्वरच करत असतो. म्हणजे कसं, की एखाद्याला जर जन्म आला, तर त्याला मृत्यू हा अटळ आहे. किंवा बालपणानंतर कौमार्य हे अटळ आहे. म्हणजे जर तो जीव तेवढं जगला तर किंवा कौमार्यानंतर तारुण्य अटळ आहे. हे सगळे जे सृष्टीचे नियम आहेत, ते नियंता या रोलमध्ये ईश्वराने निश्चित केलेले आहेत. आणि त्यामुळे ईश्वर हे संबंध लीला करताना 4 रोल्स करतो. ब्रह्मा, विष्णू, महेश आणि नियंता. आणि प्रकृती हे सगळं त्याला करायला मदत करते. म्हणजे जशी आपली शक्ती आपलं सगळं कार्य सिद्धीला न्यायला आपल्याला मदत करते ना, त्यातलाच प्रकार. आणि शेवटी ईश्वर आणि प्रकृती मिळून हे संबंध महानाट्यासाठी स्टेज तयार करतात. वर्ल्ड इज देअर स्टेज. त्यानंतर कथानक लिहिलेलं गेलेलं असतंच ऑलरेडी. आणि नियम सुद्धा घालून दिले गेलेले असतात नियंता या स्वरूपात ईश्वराकडून आणि प्रकृती ते बिनधास्तपणे पाळत असते. आणि तिसरी स्टेज येते की आता हे जे सगळं कथानक लिहिलेलं आहे आणि हे जे स्टेज सेट केले गेलेलं आहे त्याच्यावर कथानकात लिहिल्याप्रमाणे पात्रांनी प्रवेश करावा आणि हे नाट्य परिपूर्णतेला न्यावं त्यांच्या त्यांच्या परीने. ही तिसरी स्टेज. आता ह्या सगळ्या नाट्यामध्ये परमेश्वराला अडसर आलेला अजिबात चालत नाही. कारण आपल्याला बघा ना, आपण सिनेमाला किंवा नाटकाला गेलो आणि समजा मध्येच लाईट गेले, तर आपल्याला ते अजिबात आवडणार नाही. आपण म्हणू हे काय, हे इथे मी करमणुकीसाठी आलो आणि मध्येच लाईट गेले, तर मला म्हणजे गैरसोय झाली माझी. नको मला असं. हे नाटक पूर्ण व्यवस्थितच चाललं पाहिजे ठरल्याप्रमाणे आणि ते पूर्ण जेव्हा बघेन मी तेव्हाच मला या नाटकाचा पूर्ण आनंद मिळेल. त्यामुळे मी ह्या नाटकात कोणत्याही प्रकारची विघ्न आलेली अजिबात खपवून घेणार नाही. असं आपण म्हणतो की नाही प्रेक्षक या नात्याने. तसंच ईश्वराने ठरवलेलं असतं, की काहीही झालं, तरी हे नाटक मी बिघडू देणार नाही. हे नाटक मला घडवायचंय, बिघडवायचं नाहीये. आणि जर कोणत्याही कारणाने किंवा कोणत्याही व्यक्तीने या नाटकात काहीतरी गडबड करायचा प्रयत्न केला, तर मी अत्यंत कठोरपणे
हस्तक्षेप करीन आणि त्या अडसराला माझ्या मार्गातून दूर करीन. द शो मस्ट गो ऑन अँड आय विल एन्शुअर. आणि हे त्याने कृष्णाने गीतेत सांगितलेलं आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. आता हे तो प्रत्येक वेळेस कसं करत आलेला आहे हे आता आपण पुढच्या मध्यंतरानंतरच्या सेशनमध्ये बघू. आता आपली मध्यंतरापर्यंतची वेळ संपत आलेली आहे. इथे आपण आता थांबूया. मी रेकॉर्डिंग थांबवतोय आणि मी ही मीटिंग संपवतोय. त्यामुळे तुम्ही या मीटिंग मधून बाहेर पडाल. 10 मिनिटांनी आपल्याला परत रिजॉइन व्हायचंय आणि ह्या प्रत्येक पात्राच्या विषयी जास्त जाणून घ्यायचंय, कारण आपण त्यातलंच एक पात्र आहोत. आणि हे एकदा स्क्रिप्ट जाणून घेतलं की आपलं पात्र काय आहे, त्याला रोल कोणता आहे, तो कसा करायचा आहे आपल्याला. आणि हे सगळं करताना आपण ह्या नाटकाचा परमेश्वरासारखाच आणि परमेश्वरा इतकाच किंबहुना परमेश्वर आपणच आहोत या नात्यानेच कसा आस्वाद घ्यायचा आहे, ह्याही गोष्टी आपल्याला कळून येतील. आणि त्याप्रमाणे मग आपलं आचरण झालं आणि मग त्याप्रमाणे जसे रिझल्ट्स मिळतील त्याप्रमाणे नाटक उलगडत गेलं की नाटकाचा आपल्याला या पुरेपूर आनंद आयुष्यभर घेता येणार आहे. तर असं हे सगळं अतिशय सुंदर आहे आणि ते आपण त्या प्रवासाला आपण निघालेलो आहोत आणि तो प्रवास अगदी छान आपण यशस्वी पद्धतीने पूर्ण करूया. मी रेकॉर्डिंग थांबवतोय, मीटिंग थांबवतोय. 10 मिनिटानंतर कृपया परत वेळेवर जॉईन व्हा, म्हणजे आपल्याला अधिकाधिक चर्चा करून ह्या नाटकाविषयी समजून घेता येईल. धन्यवाद. आता मी ही मीटिंग थांबवतो.